फायनली आपण पोहोचलो आहे चर्चगेट स्टेशनला. चाललो आहे आपण अलिबागला. तिथून आपल्याला जायचं आहे गेटवे ऑफ इंडिया. तिथून आपल्याला बोट पकडायची आहे. बोट पकडून जायचं आहे अलिबागला. मस्तपैकी कॅम्पिंगचा आपला प्लॅन आहे. मस्तपैकी नाईट स्टे आहे. तर मजा येणार आहे खूप. व्हिडिओ आपण पूर्ण नक्की बघा. आणि जर आपण नवीन आला असेल चॅनलवरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो आहे. बघा माझ्या मागे गेटवे ऑफ इंडिया आहे. इकडे ताज हॉटेल आहे. इथून आपल्याला समोरच आपल्याला बोट पकडायची आहे. बोट पकडून आपल्याला मांडवा अलिबागला जायचं आहे. आणि तिथून डायरेक्ट आपण प्रवास असेल तो बघू कसं काय जायचं वगैरे. आणि आपल्यासोबत आपलीच रोजची पोरं असतात, तुम्हाला माहितीच असते. सॉरी, नमस्कार मित्रांनो. नमस्कार नमस्कार. अंकेश भाई आलेला आहे भरपूर दिवसांनी आपल्या ब्लॉगमध्ये. आणि भरपूर दिवसांनी आपण नाईट आउटचा किंवा जो प्लॅनिंग चालला आहे आपला भरपूर दिवसांनी पोरांचा चालला आहे. तर ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. फुल धमाल येणार आहे. फुल धमाल, एकच नंबर. दमलो मी आता, तुम्हाला सांगतो. सॉरी वेद, सॉरी आम्हाला माहिती नव्हतं. वेद हा बॅगेत कसला दांडका घेऊन आलायस? वेद दांडका कसला आणलायस? अनुवाने फिरून आहे माणसाने. कॅम्पिंगला चाललोय. जनावरांची भीती असते, कोणत्या बिबट्याने धरला तर अंगावर हल्ला केला. चप्पल देताना रडता. तुझ्या चप्पल घेणारच आहे आम्ही. चप्पल कुठं बसायचं? बोटमध्ये बसलोय. मांडवासाठी बोटमध्ये बसलोय आपण. लाईफ जॅकेट आपल्या समोरच आहे एमर्जन्सी. तर बघा गेटवे ऑफ इंडियावरून आपण जी बोट पकडले, बोटचं फेअर आहे 250 रुपये. 250 पर पर्सन. आम्ही 14 जण चाललो आहे. आणि ही 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला मांडवाला अलिबागला पोहोचवेल. आणि तिथून मग आपण मांडवा बंदरला पोहोचलो फायनली आपण. तब्बल 1.5 तासानंतर पोहोचलोय. आता आपण चाललोय पुढे. ते बघा इथून आपल्याला बस असेल, त्या बसने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि तिथून ऑटो वगैरे करून संध्याकाळचं 4चा टायमिंग आहे. तर त्या टायमामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघू कसं काय पुढे जातं. अलिबागमध्ये तर आपण पोहोचलो. बसमधून जसं उतरलो, तुम्ही अलिबागमध्ये येऊन जर मच्छी थाळी वगैरे खाल्लीच नाही तर काय फायदा नाही. आता माझ्या जर समोर बघाल, हे बघा तुम्हाला दाखवतो. समोर बघा चिकन हंडी आहे, सुरमई आहे, चिकन आहे, इकडे सुरमई आहे, जवळ आहे, सोलकडी आहे, स्पेशल सोलकडी. फुल मस्तपैकी ताव मारायचा मस्तपैकी आणि पोट भरून जेवायचं. आणि इथून आपल्याला जायचं आहे पुढे कॅम्प साईडला. इथून आपल्याला अजून 1.5 तास वगैरे लागेल. 4चा टायमिंग. आता वाजले 2 वाजलेत. भरपूर वेळ आहे. म्हणून पहिला ते जेवण आधी पेट पूजा, नंतरला मस्तपैकी काम घेऊया. तर आता मस्तपैकी ताव मारूया, मग नंतरला तू जवळ खातो. आता आम्ही चाललोय कॅम्पिंग साईडला. आता तुम्ही बघू शकता इथे क्षणभटकंतीचे अल्पेश अवेरे मालक करता क्रिएटर, एडिटर, व्हिडिओग्राफर, ऑलराऊंडर. आता अल्पेश अवेरे म्हणजे क्षणभटकंतीवाले प्री शूट मीटिंग्स वगैरे करणार आहेत. तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आपली वेब सिरीज. आणि आता हा अनाउन्समेंट आहे, ते आता आम्ही नाही सांगत तुम्हाला. व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगू. एक छोटासा प्रयत्न आहे, तुम्ही साथ दिली तर होईल. लेखक अंकित जाधव. चला मग भेटू आता डायरेक्ट कॅम्प साईड. नागाव बीचला पण फायनली आपण पोहोचलो आहे. आपण जसं की बसमधून उतरलो, नाश्ता वगैरे केला, जेवलो मस्तपैकी. नाश्ता नाही केला, जेवलो वगैरे, चिकन वगैरे सर्व खाल्लं आणि आलो. 1.5 तासाचा प्रवास होता. रिक्षाने आलो आम्ही. तिथून आपल्याला इथे याला 300 रुपये काहीतरी घेतात. काही बार्गेनिंग वगैरे केली तर कमी जास्त होईल, पण 300 रुपये घेतात. फायनली आता आपण पोहोचलो आहे. बघा इथे एक रोड जातो, हा जातो कॅम्पिंग साईडला. आता आपल्याला कॅम्पिंग साईडला जायचं आहे. 4चा टायमिंग आहे. आता वाजलेत 3 वाजलेत.
आणि हा जो इथे रोड जातो तो बीच साईडला जातो. आपल्याला जायचं आहे आता कॅम्पिंग साईडला किंवा बीच साईडून सुद्धा जाऊ शकतो. पण आपण चाललो आहे की ह्या कॅम्पिंगच्या रोडने त्या सावलीला चाललो आहे आणि बीचला पण तिथून जाऊ शकतो. तर आपण जाऊया. ह्याच बीचला आम्ही 7 ते 8 वर्षापूर्वी आधी आम्ही आलो. कॉलेजच्या टायमाला आम्ही ह्या टायमाला आलो होतो. हो, तो इथे कायच डेव्हलपमेंट हा, वगैरे नव्हती. काहीच आणि आता नव्हतं. बघतोय तर इथे हॉटेल, तिथे हॉटेल, तिथे हॉटेल. आणि आणि आम्ही आहे ना 3 का 2 दिवस प्रोबॅबली थांबलो होतो. हा. 800 रुपये दिले होते आम्ही. 3 ते 4 दिवसाचे. आणि आताच्या टायमाला एवढी इकडे गर्दी आहे आणि त्या टायमाला म्हणजे रात्री पण इकडे पब्लिक वगैरे कोणच नव्हता. हा. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, हे जे घर दिसतंय ना हे याच घरी आम्ही राहिलो ह्याच होतो. घरी थांबलेलो. याच घरी आपले फॅन सुद्धा आहेत इकडे. इकडे फॅन सुद्धा आपले. त्या घरात आम्ही राहिलो होतो. हे बघा इथे घर आहे ना, हे बघा घर आहे. ह्याच घरामध्ये आम्ही राहिलो होतो त्या टायमाला. ते 700 आमचा एक फोटो पण आहे, मी आला तर भाई टाकतो. हा टाकेन. 700 ते 800 रुपयामध्ये आम्ही फक्त राहिलो होतो इथे, ते पण 3 ते 4 दिवसासाठी. आणि हा जो समोरचा रोड आहे ना, 200 का 300 रुपये दिले होते पर डे असं काहीतरी होतं आमचं. हा बघा तुम्हाला दाखव. हा आणि बघा इकडनं आहे ना आम्ही रात्रीच्या बाहेर निघालेलो. हा जो रोड आहे ना, हा वाला रोड, ह्या रोडवर ना आम्ही रात्री चालत होतो. रात्रीला आहे ना, रात्रीला काहीच लाईट वगैरे काय नसते, पूर्ण काळोख असतो. आम्ही आहे ना काहीतरी 3-4 वाजता इथे पोहोचलो होतो. हा म्हणजे ह्याच टायमाला कदाचित पोहोचलो पोहोचलो होतो. होतो. अर्धा एक तास लेट होतो. आणि तेव्हा आम्ही झोपलेलो येऊन. हा आणि उठलो तर बघतो सगळा अंधार अंधार असं काळोख. वाटलं आम्हाला भाई किती 10 वाजले 11 वाजले. मीच पहिला उठलेलो. हा मी भाई यांना उठवलं फटफट. तर बघतोय तर 7 वाजले आणि काहीच नाही. आम्ही असेच झोपलेलो, काय खायला नाही पियाला नाही. आजूबाजूला दुकान वगैरे काय नाही, सगळं बंद. सगळं अंधार होता अख्खा पूर्ण. त्याच्यानंतर मग त्या काकांना आम्हाला बोलले की काय खायला वगैरे हवंय काय. पण आम्ही त्या पण आधी ना चिकन वगैरे घेऊन ठेवलेलं येण्यासारखं. नंतर आम्ही त्याच्यात पैसे टाकले होते सगळे. आणि मग आम्ही एक काकी होती तिथे, त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला चिकन बनवून द्या. नाही चिकन आम्ही घेतलं, प्लॅन होता बीच वरती जाऊन मस्तपैकी बनवायचा स्वतःच्या हाताने. गेलो आम्ही बीच वरती सगळं सामान बिमान घेऊन गेलो. चूल बिल मांडलेली, आमच्याकडून काय चूलच पेटली नाही त्या टायमाला. आणि मग भुका लागल्या एवढ्या की मग नंतरला मग आम्ही काम केलं. इथं हॉटेलवाला होता, त्याला काय 100 पण बंदच केलं होतं त्याने. बंदच करत होता. आम्ही बोललो भाई 100 रुपये देतो बनवून दे. मग ते आम्ही त्याने बनवून दिला. मग ते आम्ही घरी येऊन खाल्लं. पण ह्या रोडला आम्ही गाणी वाजवत रात्रीचा खेळ चालू. मला अजून आठवतोय, रात्रीचा खेळ चालू करत ह्या रोडने आम्ही चालू होतो. आणि इकडनं ना आम्ही आतमधनं पण गेलेलो. बरोबर आम्ही ह्या साईडून आतमध्ये गेलो. आणि हा जो जंगल आहे, ह्या जंगलात आम्ही आतमध्ये घुसलो. पण ते सकाळी गेलेलो आणि तो डायरेक्ट उतरलो डायरेक्ट बीचला. होता ना, हा एक नंबर होता. खूप आधीच्या गोष्टी, आमच्याकडे फोन पण चांगले नव्हते. 7-8 वर्ष कॉलेजच्या टायमाला, कॉलेजच्या खूप वर्षाच्या आधी. पण जो आठवणी ताज्या झाल्या. तीच लोकेशन आहे आणि माणसं पण तीच आहेत. फक्त जरा इकडे काय डेव्हलपमेंट झाले बस, तेवढंच आहे. पण चांगलं वाटलं. तर आपण चालतोय पुढे. फक्त तुम्ही इथला व्ह्यू बघा आसपासचा. नारळाच्या झाडेच मस्तपैकी. आणि इथून आपण चालतोय पुढे. बीच आहे पुढच्या साईडला. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा. हा 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 वाव, सुंदर. फक्त नारळाच्या झाडे आहेत. हवा पण थंड लागते समुद्रात. वा वा वा. अशा ठिकाणी आपली कॅम्पिंग आहे. म्हणजे विचार करा काय मजा आहे. म्हणजे बीच साईडला आहे, पण साईडला बघा मस्तपैकी परिसर एकदम मस्त आहे. गावची आठवण करून येते. जागा अशी पाहिजे ना की तिकडनं निघावं असं वाटतं. हा, अशी जागा पाहिजे. आणि अशी ट्रिप प्रत्येक मित्रांनी किंवा प्रत्येकाने काढली पाहिजे की जी आपल्या कामाच्या वर्दळीतनं, धडपडीतनं एक तरी असा महिन्यातून किंवा 4-5 महिन्यातून, भले एका वर्षातून एक तरी अशी ट्रिप काढा ज्यामध्ये तुम्ही मित्रांसोबत अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये एक स्वतःला ओळखाल किंवा एक शांत ठिकाणी मस्तपैकी सुखी जीवन जगा यार एक दिवस तरी. आता आम्ही आलोय खरं पुढून. आता आपला रस्ता भेटतो. हाय तिथे रस्ता आहे, तिथून बाहेर आहे. समुद्राचा आवाज यायला लागलाय. समुद्राचा आवाज यायला, शांततेचा आवाज. ओंकार शेड मस्तपैकी स्नॅप टाकतोय. साईडला समुद्र आहे आणि ह्या रोडने आम्ही चाललोय. अजून काय पोहोचलोय ना. त्या बागामध्ये मस्तपैकी व्हिडिओ फोटो काढत होतो. अजून आपल्याला पोचायचं.
पोचूच आता 2 मिनिटावरती, फक्त 2 मिनिटावरती. आणि मजाच मजा येणार आहे सुरुवात तर झाली आहे भाई. सुरुवात तर झालेली आहे, कारण तिथे आपल्याला त्या पॅकेजमध्ये भरपूर काय काय इन्क्लूड आहे. जसं की गेम्स वगैरे खेळू शकतो. यूज कोड क्षण भटकंती 29 टू अवेल ऑफर्स. हां, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स भेटून जातील. नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मी तिथे गेल्यावरती दाखवेनच काय काय आपल्याला. पण आम्ही भेटू तुम्हाला. हो, आणि त्यामध्ये तुम्हाला त्या पॅकेजमध्ये आपल्याला काय काय भेटतं ते सुद्धा तुम्हाला दाखवेनच. आणि हा संध्याकाळी 4 ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत हा वेळ असतो. त्या वेळामध्ये पूर्णपणे सकाळ म्हणजे आतापासून ते सकाळपर्यंत प्रत्येक टायमाला भरपूर ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात. क्यों तूने इतनी येत नाही रे. मेलं गाणे म्हणते मी. पण मस्त सुरू लागला होता हा. असा ना एकत्र बोललेला व्हिडिओ करा, मग तो ऐकायला पण वाटतं. हे मला घे ना, कुठलं जे तुला येतं. जितनी हदिये मुलाकातें हैं उनसे भी प्यारी तेरी बातें हैं. बातों में तेरे जो खो जाते हैं ना होश में मैं कभी बाहों में है तेरी जिंदगी है. बीच साईडला कॅम्पिंग आहे तिथे, आणि हा इकडे पूर्णपणे बीच आहे. आणि आमची कॅम्प साईट अजून भरपूर पुढे आहे, तिकडे चाललोय आम्ही. ती बघा पुढच्या साईडला आपली कॅम्प आहे, तिकडे आपण चाललोय. हे बघा गाड्या बिड्या येतात. आपले फॅन्स वगैरे सगळीकडे भेटत असतात. आपली कॅम्प साईट आहे ही. आपली पोरं चाललेत लवकरच. आता वाचपी मंडळी चाललेत गिटार बिटार घेऊन. बघ ना, एकच पिकला म्हणून पोचलोय तर खरं. हे बघा टेंट वगैरे लावलेले तिकडे. आणि इथे आपलं आता बुकिंग चालू आहे. ओम्या गेलाय बुकिंग करायला. ओम्या पण समोरच बीच आहे, तो जरा बघायला जाऊ. आता संध्याकाळची वेळ आहे, नंतरला जसं काळोख पडायला लागेल तर हे जे पूर्णपणे लाइटिंग वगैरे लावतील तर तेव्हा एकदम मस्त वाटेल. ओ भाई बीच बघ का मस्त दिसतंय. ओ भाई, संध्याकाळची वेळ, असा समुद्र. कॅम्पिंग साईट टचलाच आहे पण एकदम मस्त आहे. अजून सूर्य खाली गेला नाही, खाली गेला ना की एकदम मस्त वाटेल. खूप भारी. इकडे पोरं पण खेळत आहेत. ही पूर्ण साईट आहे कॅम्पिंग साईट. फुल सेटअप लावणं चालू आहे बघा. सगळ्यांची कामं वगैरे चालू आहेत. सेटअप पहिलाच दिवस आहे यांचा, आणि मस्तपैकी कामं वगैरे तयारी चालू आहे. डीजे बीजे सेटअप वगैरे चाललाय मस्तपैकी. हे बघा इकडे टेंट वगैरे लावतात त्या साईडला. तर रात्री मस्तपैकी धमाल येणार आहे आपल्याला. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्याला मी पूर्ण डिटेल आहे ती तुम्हाला नक्कीच देईन. हां, व्लॉग मोठा होईल पण वर्थ असेल. तुम्हाला पूर्ण डिटेल बघायला भेटेल, माहिती पडेल. तुम्ही सुद्धा अलिबागला, मुंबईपासून खूप जवळ आहे, अलिबागला नक्की येऊ शकता आणि भेट देऊ शकता. येऊ द्या तराट. म्हणून तर मारा मारा धक्का मारा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. हा बघा, हा आपला टेंट आहे. त्याच्या बाजूचा एक टेंट आहे. अंकित झोपलेला आहे. ठीक आहे, जाऊ दे, सोडला बघा हे 2 टेंट आहेत आपले. हा वेद घुसलाय तो एक, आणि हा एक. आणि असे लाईनीत टेंट आहेत, आणि या साईडला पूर्णपणे असे टेंट आहेत. काय बोलतो वेद भाई? वेद भाई, वेद भाई, ओमकार भाई. सगळ्यांनी चेंज केलं आता बीच में. बीच में मागे बघताय.
हे नीट फिरव बाबा. अरे खाली जरा जास्त फिरू दे. फिरली नाही अजून. अंकेत जवळ होता यारशे. अंकेत जवळ होता मला. इथे एक ठेव. सोपत. हा नाही नाही ओम्या होता. ओम्या होता. तो समोर तोच येतो याला. त्याला मारता नाही येत ओम्याला. पण माझ्याकडे आली नाही. नाही माझ्याकडे तू अंक्या तू अंक्या. तुझ्या ह्याच्यात आणि ह्याच्यात मध्ये आली तर तुझं. अच्छा असं आहे का. हा कोण आहे आता. थांबला नाही तर मारली जोरात अजून. आता कोण आहे. वाचलो याला. वाचलो. तर आम्ही मस्तपैकी इथे क्रिकेट खेळतोय आता. चौघच आहो पण क्रिकेट खेळतोय. अक्ष लाव त्याला. जुगाडू स्टंप. मागच्या साईडला घे अजून. अरे मेला मागे घे. हा बस. टाक रे. हट मेला खेळतोय दे. बस झालं बस झालं दे. झाले 3 बॉल. 1.5 बॉल होता. 1 बॉल टाक. 1 बॉल. हे लास्ट बॉल आहे आता. नंतर मी खेळणार आहे. शी 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 शी. भाई अल्पेशची बॅटिंग बघा आता. चंद देत होता एवढा. बॅटीला 3 बॉल टाकेल. 3 बॉल मधला एक पण त्याच्या बॅटीला लागला ना तर मानीन त्याला. एक लागेल एका दुसरा लागेल पण एवढा जो का आता. काय बोललो काय बोललो. निव्वळ मोठा मोठा वाता बस. मोठा मोठा असा बोलेल असा सचिन तेंडुलकर. आता इथं मोठा ज्ञान देतोय बघा. 1 बॉल झाला काय नाही केला. दुसरा बॉल दुसरा लागला. रडायला लागला. तिसरा बॉल लागला तो पण चुकून. हा बोल. 5 अल्पेश काय 5. अल्पेश अरे आता 1 2 3 4 5. परत 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 हा परत 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 हा परत परत. हा हा मी. हा तू. 1 नंबर. हा दादा. हा हा 5 बाकी. 5 आणि 3 बाकी आहे रे. अल्प्या. की तू दुसरा. मी दुसरा. दुसरा झाला. मग दुसरा कोण आहे. चौथा आहे. मी 7वा. मी दुसरा. दुसरा मी आहे. तिसरा आहे रे. अरे मी दुसरा आहे. 1 2 3 4 5 6 7. ये तू चप्पल ठेव. वे चप्पल ठेव. अरे वेडी बिंदा सारा. पर टप्पा आउट नाही. टप्पा आउट नाही. अरे भाई आउच नाही काय. डायरेक्ट आउट भाई. फोर रन
तर क्रिकेट खेळताना आपल्याला रॅन्डम पोरं सुद्धा भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण आता क्रिकेट खेळतोय. ही आपली पोरं आहेत आणि हे आपले मित्र आहेत इथे बनलेले, त्यांच्यासोबत आता आपण क्रिकेट खेळतोय. वेद बॉलिंग करतोय, वेद बॉलिंग करतोय मस्तपैकी समुद्रकिनारी. एक नंबर. अलिबागची संध्याकाळ, क्रिकेट वगैरे खेळून झालंय मस्तपैकी. संध्याकाळ झालेली आहे, सूर्यदेव चाललेला आहे खाली आणि आपली कॅम्प साईट आहे बरोबर समोर आहे. इथे कॅम्प साईट आहे. इथे 900 रुपये पॅकेज आहे आणि त्यानंतरला यामध्ये वेलकम ड्रिंकपासून नाश्ता वगैरे भेटतो, चहा भेटते. नंतरला मग आपल्याला इकडे लाईव्ह म्युझिक वगैरे असते. परत रात्री अनलिमिटेड व्हेज नॉनव्हेज जेवण असतं. परत इथे भरपूर सारे टेंट वगैरे असतात, तर त्यानुसार प्राईज असते. आणि आता टायमिंग आहे संध्याकाळची वेळ आहे, आता तिकडे लाईट वगैरे लागतील, त्या टायमाला एकदम मस्त सगळे फोटो वगैरे काढतील. आणि आता DJ वगैरे चालू होईल, नंतरला मग नाचू मस्तपैकी, मजा मारू. काय बोलतो? मजा मारू मस्तपैकी आणि एन्जॉय करू. शेट आपले टॅलेंट दाखवताना माझ्यावर मारलं असा मार काहीतरी. ओ माय गॉड, माझ्या मागे बघा. तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये एवढं वाटणार नाही, एवढं काय वाटत नाही. हे समोर एकदम तो एक वातावरण झालंय ना, जो कलर झालाय, हा 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 असं वाटतं स्वर्गात आलोय. पुढे पाणी, एकदम लांब पाणी आहे, लांब पाणी. आणि जो कलर दिसतोय तर डोळ्याने एकदम असं व्यक्त करू शकत नाही असं पाणी. एकदम खरंच एक नंबर आहे. काय बोलतो वेद, कसं आहे समोर? ना शब्दात बोलण्यासारखं असं वाटतं बघतच राहावं. आणि ह्या समुद्रावरती कोणच नाही, कोणी म्हणजे कोणीच नाही, फक्त आम्हीच, फक्त हे तिघे जण. कोण दिसतंय का? कोण नाही. एक नंबर. भाई डोळ्याने किती वेळ बघितलं तरी कमीच वाटतंय रे. खरंच अख्खा बीच खाली आहे, एक माणूस नाही. असं वाटतं भाई जग जिंकलंय ना. आणि या साईडलाच आहे फक्त, तिकडे पूर्ण काळ होता त्या साईडला. अरे पण इथं पाणी शांत, इथं आवाज नाही येत, इकडे आवाज येतो. तर बघा आम्ही आता मस्तपैकी बार्बेक्यू वगैरे घेतलेले आहेत, कारण या टायमाला आता मस्तपैकी गेम्स वगैरे खेळून झाले. माझ्या मोबाईलची ॲक्च्युली चार्जिंग संपली होती, इकडे भरपूर गाणे वगैरे चालले आहेत, चार्जिंग संपली होती म्हणून ठेवला होता. आता बार्बेक्यू वगैरे घेतलेले आहेत आणि इथून आता आपण चाललोय बार्बेक्यू मस्तपैकी एन्जॉय करायला. अब मारा मारा मैं चांद सा बिछड़ा तारा मैं, दिल से क्यों इतना हारा मैं, ये तूने क्या किया. सारी दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर, तेरे आगे ही तो
दिल का राज कहता हूँ कि जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ कि तूने क्या किया। रोज यादें आते मेरे दिल को तड़पाते, अकल तक अपने आज पर आए टूटे सारे नाते। तुम नूर हो तुम नूर हो फिर दिल में तुम मसूर हो, गुलाब हो किताब हो फिर सपनों के तुम ख्वाब हो। तुम नूर हो तुम नूर हो फिर दिल में तुम मसूर हो, गुलाब हो किताब हो फिर सपनों के तुम ख्वाब हो। ये आंसू गम की रातें नहीं होंगे, यादें लम्हों की बातें नहीं होंगी, कसम से बहुत याद करोगी जब हम कल तेरे साथ नहीं होंगे। कहना है बहुत कुछ कहना मैं पाऊँ, दिल में है दर्द इनको सेना में पाऊँ, रहना अकेला पर रहना में पाऊँ, नदी के लेरों में बहना में चाहता पर मैंने समंदर दिखा ठंड के मौसम में क्यों वर्षा बात, जानना है तुझे मेरे आंख दिखाऊं आंसू दिखाऊं या दर्द बता। सकाळ मित्रांनो, आपला कॅम्पिंग साईडचा दिवस उगवला आहे, दुसरा दिवस. आता नाश्ता करतोय, सकाळचा नाश्ता करायला बसलोय आणि इथून आता आपण डायरेक्ट घरी जाणार. आजपुरती एवढंच. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. जर व्हिडिओ आवडली असेल पूर्णपणे व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला.